कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो सॉरी, खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग शूट करत आहे आणि अपलोडही करत आहे आणि तुम्ही जो सपोर्ट करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हो, तुम्ही वाटही बघतात माझ्या ब्लॉगची. पण खरंच सांगते, माझी अशी टीम वगैरे काही नाही. मी स्वतः शूट करते किंवा मुलांची इंगळे साहेबांची मदत घेते तेव्हा हे सगळं शूट होतं. आणि एडिटिंग, थंबनेल वगैरे सगळं मीच करते. सो त्याच्यामुळे नक्कीच वेळ तर होतोच. आणि असं नाही की कुठलीच गोष्ट घडामोडी होत नाही, खूप काही गोष्टी घडामोडी होतात लाईफमध्ये. रोज काही ना काही टफ चॅलेंजेस, मुलांनी कारनामे केलेले, खूप काही गोष्टी घडतात. पण प्रत्येक गोष्ट मी शूट करू शकत नाही. सो सॉरी. पण हां, जेही काही शूट करते ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करते. आणि सो आज मी ब्लाऊज कट करणार आहे, तेही बोटनेक ब्लाऊज. बोटनेक ब्लाऊज मी कट केले, शिवले पण मी तुमच्यासोबत ते ब्लॉग शेअर केले नाही. आधी सगळे जेवढे ब्लाऊज शिवले, पॅडेड ब्लाऊज, डिझाईनचे गळे, साधे गळे, विदाऊट पॅडेड, अस्तर वगैरे जेही, ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर केले आहेत. पण असं म्हणाल तुमच्यासोबत हा माझा पहिलाच बोटनेक ब्लाऊजचं कटिंग माप टाकणं आणि कटिंग हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे दोन्ही ब्लाऊज माझेच आहेत. सो त्याच्या आधी मला घरातले कामं करायचे आहेत. झाडू, भांडे, फरशी ते कामं केल्यानंतर हे दोन ब्लाऊज मी कट करणार आहे. सो आधी घरातले कामं करूया. ठीक मंडळी, तुम्हाला मी बेडरूम स्वच्छ करताना दिसत आहे, झाडू मारताना दिसत आहे. पण मी हॉल स्वच्छ केलेला आहे, पसारा आवरलेला आहे. आणि बेडरूममधलेही तुम्हाला दिसत आहे पसारा आवरलेला. आणि आता काय फरशी पुसायचं आहे. बेडरूमची फरशी पुसली आहे मी, पोछा लावलेला आहे. कारण बेडरूम जेव्हा मी पोछा लावायला घेतला तेव्हा लाईट गेली होती. तर फायनली मंडळी, बेडरूम, हॉल, किचन हे झाडून झालं आहे. आणि मी लादी म्हणा, पोछा म्हणा करून झालेला आहे. फरशी साफ करून झालेली आहे. आता मला लागली तहान, मी पिते पाणी. मी बघत आहात अजून भांडे पडलेले आहेत जसेच्या तसे. तर मी आता भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज कट करते. हा माझा डेली शेड्यूल आहे. लाडूला ट्युशनला सोडून आल्यानंतर हे माझ्या डेलीचे कामं आहेत. आणि याच्यानंतर मग मला ब्लाऊज कट करायचा आहे, तोपर्यंत त्याचा वेळ होतो. मंडळी, हे आहेत ते दोन ब्लाऊज पीस, पण त्या आधी टाकायचे आहेत आपल्याला माप. आणि त्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणजे पेपर, चॉक, डायरी ज्याच्यामध्ये मी मापं लिहिलेले आहेत ती, आणि टेप. हो, आणि नंतर आपल्याला लागणार तर आहेच हे दोन्ही ब्लाऊज पीस आणि अस्तर वगैरे आणि बॉल पिन्स, याची नंतर काम आहे. पण सगळ्यात आधी आता आपण मापं टाकायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी सरळ रेष आखून घेतली आहे. त्यानंतर टाकणार शोल्डरचं माप. आणि माझं फुल शोल्डर आहे 15, आणि त्याचं मी आता निम्मं घेणार आहे, कारण बोटनेकमध्ये त्याचं निम्मं घेतात 7.5. तर त्याचा गळा घेणार आहे मी 4, आणि खोली घेणार आहे 2.5 इंचाची. तर हे बघा, 2.5 इंचाची खोली घेतली मी त्याची. आणि खाली पण आता 4 इंचाचीच पट्टी घेणार आहे, वरती पण 4ची घेतली. आणि उरलेला आहे 3.5, आणि 3.5चं मी आता शोल्डर घेणार आहे. ओके. सो हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला माझ्या मुलीने सांगितलेला आहे, जी मला नेहमी शिकवते. इथं मी 1 इंच घेतलेला आहे, म्हणजे जो गॅप असतो तो टोटल ती बघा. आणि पूर्ण लेंथ जी आहे माझी उंची ती 15 इंचाची आहे, म्हणजे 14 प्लस 1 15. इथं मी डॉट दिला आहे. आणि त्याच्यानंतर कमर घेर जर म्हणाल तर 7.5चा. तर म्हणजे 30चा आहे, तर त्याचा चौथा भाग 7.5 घेतला प्लस 2, तेही मी तिथं आखून घेतला आहे. त्याच्यानंतर आहे पूर्ण गळा. तर माझा पूर्ण गळा मागचा आहे 11.5चा, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेते मी, 11 प्लस अर्धा. आणि तिथं पण एक 4ची एक रेष आखून घेतली आहे समोर. जिथं आपण साध्या गळ्याला 3चे घेतो तिथं मी 4चे घेतली. त्याच्यानंतर वरतीही जिथं आपण 1 इंचाचं अंतर घेतले तिथे, म्हणजे पूर्ण टोटल जे आहे बॉक्स तो 4चा घ्यायचा आहे. सो हे सगळं मी माझ्या मुलीकडे शिकलेली आहे. तिनेच मला हे सगळं एक छोटे छोटे बारीक बारीक गोष्टी तिने मला शिकवलेल्या आहेत. सो हे बघा. आणि आता मी त्याला छान आकार देत आहे, कारण मला गोल राऊंड पाहिजे. आणि बोटनेक आहे. आणि इथे पण आता एक काहीतरी डिझाईन काढावं वाटत आहे मला. यावेळेस मी तिला विचारलं नाही काय डिझाईन घ्यायचे. ही डिझाईन मी माझ्या मनाने टाकत आहे, आणि खूप साधी आहे, तुम्ही बघतच आहात. तो तुम्हाला म्हणजे दिसायला हवं म्हणून मी अजून थोडं डार्क केलं आहे ते. ओके. सो आता आपला मुंडा घ्यायचा आहे. जिथं 7.5 वरती मार्क केलेला आहे तिथं आता मी उभा टेप धरला आहे, म्हणजे आडवा म्हणाल तरी चालेल. सो जसा मुंडा 7.5 आहे तसं शोल्डर पण 7.5च. आणि जिथं 7.5 आलं तिथं मी आता थोडा डॉट दिला आहे. आणि त्या डॉटला सरळ टेप धरून, म्हणजे आता मला छातीचं माप टाकायचं आहे. आणि छातीचं माप आहे 34, म्हणजे 8.5 चौथा भाग, 8.5 प्लस 2. सो तेही माप मी व्यवस्थित टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं जे 2 इंच एक्स्ट्रा घेतले आणि खालच्या कमर घेणे हे आता जॉईन करून घेतलं आहे, म्हणजे टोटल आपलं व्यवस्थित आखून झालेलं आहे. पण आता तिथं मध्येच
1 इंचाचा आपल्याला हे घ्यायचं आहे राऊंड देण्यासाठी मुंड्याला. तिथं 1 इंच घेतला आहे मी. आणि जेव्हा आपण मुंडा घेतो तिथं त्याचा मध्य काढायचा असतो, म्हणजे शोल्डर टू आपला मुंडा. तो मी एक मध्य काढून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला छानसा आकार दिला आहे आणि टोटल आपला पार्ट तयार झालेला आहे. हा आहे ब्लाऊजचा बॅक पार्ट, मागची बाजू बोटनेकची. आणि आता मी त्याला कट करून फायनली मंडळी एका ब्लाऊजच्या मेजरमेंटची झाली आहे तयारी, म्हणजे कटिंगही झाली आहे. आणि सेम हेच मेजरमेंट मी आता दुसऱ्या पेपरवरती ठेवणार आहे, कारण माझं एकच माप आहे आणि मला शिवायचं आहे. फक्त डिझाईन वेगळी राहणार आहे, बाकी सर्व असंच्या असं मी आखून घेतलं आहे. तुम्ही बघतच आहात. गळ्याची रुंदी खोली सर्व सेम तसंच आहे, फक्त आणि फक्त डिझाईन वेगळी आहे. तुम्ही बघणारच आहात आता. आणि बघा मी डिझाईनही थोडी वेगळी टाकली आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि आता तर तुम्ही डिझाईन बघत आहात आणि हे जे तुम्हाला राऊंड हाफ सर्कल जे दिसत आहे ते 2-2 इंचाच्या अंतरावरती मी घेतलेलं आहे. सो तेही तुम्हाला दाखवते. हे बघा असं 2-2 इंचाचं मी अंतर घेतलं आहे आणि त्या अंतरावरतीच मी ते हाफ सर्कल असे तयार केलेले आहेत. आणि म्हटलं चला थोडी युनिक काहीतरी डिझाईन करायला हवी, कारण आपल्यालाही शिकता यावं, म्हणजे शिकायला हवं की वेगळं काय आपण नवीन लुक क्रिएट करू शकतो. सो हे असं दुसऱ्या ब्लाऊजचे पॅटर्न तयार झालेला आहे आणि आता मी त्याला पूर्ण कट करून. हा बघा पेपर कटिंगचा फायनल लुक दोन्ही दाखवते तुम्हाला मी. आणि हे दोन्ही पेपर कटिंग माझ्याच ब्लाऊजचे आहेत बॅक साईडचे. आणि हेच पेपर कटिंग आता मी दुसऱ्या पेपरवरती ठेवून ब्लाऊजचा समोरचा भाग तो आखून घेणार आहे. फक्त त्याच्यात 1 इंचाचा चेंजेस आहे, तो पण सांगते तुम्हाला. जर हे जे शोल्डर आहे हे 6.5 इंचाचं आहे टोटल, त्याच्यामध्ये 3.5 इंचाचं शोल्डर आहे आणि 3 इंचाची जे आहे ते गळा रुंदी आहे. सो तुम्हाला बघतच आहात तुम्ही. आणि ही पण पट्टी खालची बघत आहात ते 3 इंचाची आहे, त्याला छान आकार दिला आहे. मुंडा 7.5चा आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण पॉईंट काढून त्याला व्यवस्थित आकार दिलेला आहे. आणि ही जी पट्टी आहे ही 2.5ची आहे, ही या साईडची 3.5ची आहे. आणि आता म्हणजे चौथा भाग छातीचा तो व्यवस्थित तोच घेतलेला आहे आणि कमरचाही चौथा भाग घेतलेला आहे. कुठेही काही मेजरमेंटमध्ये चेंजेस नाही. आता हा टाकायचं आहे ते म्हणजे कटोरीची माप जे आहे ते 5.5 इंचाचं आहे आणि 2.5 इंचाची तिथं मी रुंदी घेतली आहे. आणि त्याच्यानंतर मी आता त्याला छान एक आकार देणार आहे. आणि कटोरी कशी वाढवायची याचा ऑलरेडी मी तुम्हाला व्लॉग मी अपलोड केलेला आहे, तो प्लीज एक वेळा बघून घ्या. आणि सेम असंच्या असं मी आता हे कट करून घेणार आहे. सो तुम्ही बघत आहात किती छान आखला गेलेला आहे. ओके, सो हे ते ब्लाऊज आहेत. हे बघा हे ब्लाऊज आहेत ते, आणि हे मला कट करायचे आहेत. आधी हे ग्रीन कलरचा आपण कट करूया. ओके, सो हेवी वेटसाठी मी डब्बा ठेवला होता. प्रत्येकाची आपापली पद्धत असते मापं टाकून ब्लाऊज कट करायची, पण हे अस्तर खूप मोठं होतं, त्याचा पन्ना खूप मोठा होता, म्हणून मी एकाच बाजूने सर्व हे मेजरमेंट ठेवले आणि त्याचनुसार मी हे कट करत आहे. कारण समोर बघा खूप मोठा कापड, जर मी इकडे तिकडे ठेवलं असतं, अधूनमधून कट केलं असतं तर कापडही वेस्ट गेलं असतं आणि मला अस्तीने काढायच्या होत्या, परत त्याला पट्ट्याही काढायच्या आहेत. सो त्याच्यामुळे सगळं मी एका साईडला मापं ठेवून हे सगळं कट केलं आहे. आणि हे ट्रिक मी माझ्या मुलीकडून शिकलेली आहे. आणि मला अस्तीने कट करायच्या आहे, त्या कशा कट करणार तेही तुम्हाला मी सांगणार आहे. आता स्टेप बाय स्टेप हा एक पार्ट मी कट करून घेते. ब्लाऊजचे सगळे पार्ट कटिंग करून झालेले आहेत, फक्त अस्तीन बाकी होती तेही आपली कट झालेली आहे. आता हे सगळे. सो फायनली मी हे असं सेट केलं आहे सर्व. ओके, आणि आता मी याला कट करते. आणि राहिला हा भाग, तर हा अस्तींचा आहे. याच्यामध्ये बघते काही नवीन डिझाईन अस्तींची तयार होते का, कारण बघा किती ब्रॉड आहे ही अस्तीन जी आहे ती. तरी तुम्हाला ठेवून दाखवते. हे बघा पूर्ण याच्यामध्येच अस्तीन जाते आणि वरती फक्त हा इतका कपडा उरतो. बघा किती आहे, फक्त एवढा. सो विचार सुरू आहे याच्यामध्ये काय डिझाईनचं होणार, आणि बाकी हा एवढा आहे. सो मी आता हे सगळं कट करून घेते. ओके, सो फायनली हे बघा कटिंग झालेली आहे. आणि हे एवढं अस्तर आणि हा एवढा कपडा याचा उरलेला आहे. हे बघा. सो हे झालं आपलं फर्स्ट ब्लाऊज. आणि हे बघा हे पण माप मी तसंच टाकलं आहे. हे बघा, आणि त्या साईडला तेवढी जागा उरलेली आहे. सो आता एवढं मी असंच्या असं हा असं आखला आहे मी. आणि सेम त्याच पद्धतीने हे कट करणार आहे आणि ब्लाऊज पीस कट करणार आहे. फक्त गळा कट करणार नाही, गळा तसाच ठेवणार आहे मी. ओके, सो फायनली मंडळी हे बघा हे झालं आहे ब्लाऊज कट करून दोन्ही पण.
पण या ब्लाऊजमध्ये एक प्रॉब्लेम आला आहे, तो म्हणजे अस्तींचा. मला 12च्या अस्तीन हवी होती, पण ती 10पर्यंतच जाते, कारण कपडा याच्यामध्ये थोडा कम पडला. जेवढा हा कपडा होता तेवढा हा नव्हता. सो याच्यामध्ये ठरवलं की छोटी बाही करायची. ठीक आहे, मी पूर्ण कट केली नाही, हे बघा. सो याच्यात नंतर बघूया बाईचं काही होते का. सो अशा पद्धतीने हे ब्लाऊज मी कट केलेलं आहे. सो फायनली मंडळी, तुम्ही बघितलं आहे, मी पेपर कटिंगही तुमच्यासमोर केली आणि मापही टाकलेले आहेत. बोटनेक ब्लाऊज आहे आणि एवढंच करू शकते मी पूर्ण कामं करून एका दिवसामध्ये. एक ब्लाऊज कट करणं किंवा 2 ब्लाऊज कट करणं एवढंच पॉसिबल आहे, कारण दिवसभर खरंच सांगते खूप कामं असतात. मुलांच्या शाळा, ट्युशन्स, त्यांचा होमवर्क वगैरे. एकाच दिवशी म्हणजे ब्लाऊज कट करणं आणि स्टिच करणं पॉसिबल होत नाही. हां, बट ज्या दिवशी कामच खूप कमी असले आणि पूर्ण दिवस जर मी त्याच्यामध्ये घालवला, तर नक्कीच एका दिवसामध्ये एक ब्लाऊज मी कट करून स्टिच करणं पॉसिबल आहे. बरं, अदरवाईज जर तुम्ही म्हणाल की शाळेचंही करून, मुलांचंही करून, घरातले कामं करून एकाच दिवशी ब्लाऊज कट करून स्टिच करणं, सो खरंच सांगते शक्य नाही माझ्याच्यानी. सो नक्कीच आता हे 2 ब्लाऊज मी तुमच्यासमोर कट केलेले आहेत आणि लवकरच हे स्टिच करणार आहे आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ओके, सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.